नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे सर्वांचे. शेतकरी मित्रांनो, आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मी आज अशा ठिकाणी आहे, आपला युवा उद्योजक आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ स्पेशली अशा मुलांसाठी आहे, अशा युवक तरुणांसाठी आहे की जे असे बरेचसे तरुण असतात की ते म्हणतात मी बरेचसे कामं केले, त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो नाही. पण मित्रांनो, आपल्या समाजामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला 3 अवस्था सांगितल्या जातात. मित्रांनो, एक असतं एक बालावस्था, दुसरा आहे तारुण्य आणि तिसरा आहे म्हातारपण. मित्रांनो, तारुण्य अवस्था अशी आहे की ज्या ठिकाणी आपण लात मारतो त्या ठिकाणी पाणी काढायला अशी म्हणजे हिंमत आपली ह्या तारुण्य अवस्थेत असते. अशाच एक मित्र माझ्यासोबत आहे. मित्रांनो, आज आपण त्याच्याकडे जाणून घेऊयात की त्यांनी कशा पद्धतीने शेळी पालन केलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन आहे आणि कशा पद्धतीने त्याला आर्थिक त्याचा फायदा यामधून झालेला आहे. तर तुझा एकदा परिचय द्या माझ्या शेतकरी मित्रांना. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. मी आकाश राठोड, आकाश गोट फार्मचा ओनर. आणि मी शेळीपालन ची सुरुवात केलेली होती. समजा मिनिमम 7 ते 8 वर्ष झाले मला शेळीपालन करताना. आणि शेळीपालन स्टार्टिंगला मी तर 1-2-4 बकऱ्यापासूनच स्टार्ट केलेलं आहे. आणि जे आपले दादा आहे ज्ञानेश्वर दादा, ते आपल्याला भरपूर दिवसापासून ओळखतात समजा. बरं आकाश, मी आता मला जसं कळतंय, मी तुला एक 5 ते 6 वर्षापासून बघतोय. तू छोट्यापासून सुरुवात केली होती बघ. आता आपण हा व्हिडिओ जे बनवतोय आपण स्पेशल युवकांसाठी बनवतोय, अशा युवकांसाठी बनवतोय की ते शेळीपालन करू इच्छितात. बरेचसे असे मुलं असतात की ते म्हणतात आम्हाला शेळीपालन करायचंय, पण ते शेळीपालनाचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे ते एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी थोडंसं सांग बरं. तर दादा, मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा शेळीपालन हे खूप छोटा व्यवसाय दिसत होता मला. बरोबर. आणि त्या टायमाला स्ट्रगल करताना खूप काही अडचणी वगैरे पण आल्या होत्या. पण आता जर बघितलं ना तर आपला शेळीपालन व्यवसाय ना मिनिमम 250+ गोट्स आहे आपल्याकडे. 250+ सुरुवातीला आपण केलेले होते. तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन की तुझ्या कमी पासून तू सुरुवात केली आणि आजच्या घडीला तुझ्याकडे 250 शेळ्या आहेत जवळजवळ. तर आता पुढला प्रश्न तुझ्यासाठी, या 250 शेळ्यांसाठी एक कसं तू नियोजन केलेलं आहे घरच्या घरी? शेडचं नियोजन कसं आहे? किती स्क्वेअर फूट मध्ये आहे तुझं शेड? तर दादा, मी जसं आपलं शेळीपालनाचा व्यवसाय वाढत गेला ना तसं आपण शेडचं शेड्यूल वाढत गेलेलं आहे. म्हणजे आपण फिक्स शेड असं बनवलेलं नव्हता. थोडे बकऱ्या होते तर छोटा शेड होता. आणि जसं बकऱ्यातून उत्पन्न भेटायला लागलं ना तसं आपण शेड जास्त वाढत गेलो समजा. दुसरा एक मुद्दा असा आहे, आता जे याचं आर्थिक नियोजन आहे तर याच्यातून आर्थिक फायदा कसा आहे? तू बोलू नको, तुझं हे होतं त्याच्यामध्ये. तू बोलू नको, तू शेळी टाकायला. आणि आता याच्यामधून मला आर्थिक फायदा कसा होतो याच्यामधून? तर फायद्याचा जर विचार केला ना दादा, तर याच्यामध्ये फायदा बकरी पालन मध्ये फायदा, बकरी जेव्हा आडवी पडून मरायच्या स्टेप मध्ये येते ना तेव्हा सुद्धा आपल्याला ते फायदा देऊन जाते. कारण मीट मार्केटमध्ये जास्त डिमांड वाढल्यामुळे 800 रुपये केजी मटन झालेलं आहे. 800 रुपये केजी. तर लहान पिल्लू 4-5 किलोचं जरी पिल्लू असेल तरी ते मिनिमम विक्री त्याची ना मिनिमम 4-5 हजारापर्यंत होती. 4-5 हजारापर्यंत विक्री होते. 7-8 किलोचं जर पिल्लू असेल ना तर 5 हजारापर्यंत मिनिमम. नव तरुणांसाठी, नव उद्योजकांसाठी सुरुवातीला जर तो शेळी पालन करतोय तर त्यांनी कोणत्या जातीची शेळी निवडली पाहिजे की त्याच्यापासून त्याला जास्तीत जास्त उत्पन्न होईल? तर जातीमध्ये जर निवड करायची ना तर गावरान बकरी जी असते किंवा उस्मानाबादी ज्याला आपण म्हणतो त्याची निवड त्यांनी काहून करायची, कारण ते मार्केटमध्ये व्यवस्थित रेटमध्ये भेटते. बरोबर. इतर बकऱ्या, इतर नसल जे आहे ना त्यांची डिमांड खूप, बिटल, तोतापरी, बोर अशा खूप काही व्हेरायटीचे नसल्स आलेले आहेत. त्यांची मागणी इतकी जास्त वाढलेली आहे. फक्त ते कसं ना, मीट मार्केटमध्ये जर त्यांना काम वगैरे करायचं असेल तर त्यांना गावरान उस्मानाबादीवर स्टार्टिंग करावं लागेल, सुरुवात करायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण ही सुरुवात जी आहे असं भले आपण एखादी 100 शेळ्या घेतल्या आणि सुरुवात केली असं काही नाही. आपली सुरुवात ही आपण 10 शेळ्यापासून जरी केली तरी देखील खूप मोठी याच्यामधून आपला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो. आता आकाश, असे बरेचसे युवक आहेत की ते या व्यवसायामध्ये उतरू शकतात. तर त्या युवकांसाठी, आता तू तरुण आहेत, आता तुझं वय 21-22 वर्षाचं वय आहे. अशा या वयामध्ये अनेक तरुण असतात की ते कॉलेज करतात, इतर गाड्या घेऊन फिरतात, 2 व्हीलर घेऊन फिरतात, पण तू ते सगळं पाठीमागं टाकता आणि ह्या व्यवसायाकडे ह्या वयातच तू वळाला. तर याच्या मागे नेमकं असं कारण काय? तर याच्या मागे कारण असं बघा, आपल्याला आपली लहानपणापासून पाहिजे ती डिमांड पूर्ण झालेली नव्हती. कारण आई बाप आपले शेतकरी वर्गातून येतात. थोडीशी शेती आपल्याला 4-5 एकर, त्याच्यामधून उत्पन्न वर्षाला निघत होता. तर त्या उत्पन्नामधून आपलं काही जरूरत भागत नव्हती. तर मग एक पप्पाचं स्वप्न होतं की शेळीपालन हा व्यवसाय जे आहे ना, खूप लोकांनी त्यांना सांगितलेलं होतं आणि त्यांना सुद्धा तो व्यवसाय करायचा होता, पण त्यांच्याकडून ते झालेलं नव्हतं. तर त्यांनी मला त्या
व्यवसायामध्ये टाकलं बरं का. आणि मला पण काही जास्त त्याची आवड नव्हती, पण पप्पाच्या सांगण्यावर मी त्या व्यवसायामध्ये उतरलो. स्टार्टिंगलाच मला बेनिफिट वगैरे भेटला. त्याच्यामुळं मी इतर गोष्ट कॉलेज वगैरे माझी व्हेटरनरी कम्प्लीट झालेली, मी डॉक्टर सुद्धा आहे आणि ऍग्री पण कम्प्लीट केली. आता मी खत बियाण्याचं लायसन वगैरे पण काढलेलं आहे आणि माझी स्वतःची शेती आहे. आणि पप्पाच्या सांगण्यावरून मी शेळी पालनाला सुरुवात केली होती आणि मला बेनिफिट भेटल्यामुळे मी ते काही सोडलेलं नाही. आणखी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेली आहे. तर मित्रांनो, ही होती आकाशची या गोट फार्म मागील यशोगाथा. मित्रांनो, नक्कीच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहेत आणि नक्कीच त्याच्या 2 प्रकारचे शेळीपालन असतं, एक बंदिस्त शेळीपालन आणि दुसरं एक मुक्त शेळीपालन. तर मित्रांनो, आपण नक्कीच आकाशच्या गोट फार्म कशा पद्धतीने शेडची उभारणी केलेली आहे, कशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर आहे ते देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.